श्री स्वामी समर्थ। आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्गशीर्ष महिन्यात यावर्षी एकूण किती गुरुवार आले आहेत, पहिला गुरुवार कधी आहे, तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे, त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करावे आणि व्रताचे नियम कोणते, जेणेकरून हे सर्व नियम पाळून आपल्याला आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल। तर अशी ही संपूर्ण अगदी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केलं जातं। तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी झाली आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी होत आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात, तर एखाद्या वर्षी 5 गुरुवार असतात। या वर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार असणार आहेत। तर या महिन्यातील पहिला गुरुवार 5 डिसेंबर रोजी, दुसरा गुरुवार 12 डिसेंबर रोजी आणि तिसरा गुरुवार 19 डिसेंबर रोजी, तसेच चौथा गुरुवार 26 डिसेंबर रोजी असणार आहे। आणि यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे। मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते। पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करू शकता आणि त्याच महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी। त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न हा की पूजा नेमकी कधी मांडावी। तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी। पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल, तर कमीत कमी सकाळी 12 वाजायच्या आत तरी पूजा मांडणी करू शकता। पण त्याही वेळी जर तुम्हाला जमलं नाही, तर सायंकाळी 5 ते 7 या वेळेत पूजा मांडणी करू शकता। ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते, कारण या वेळेत महालक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते। पण अगदीच दुपारी 12 ते 4 या वेळेत मात्र पूजा मांडणी करू नये। पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी, जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा सुख समाधानाने प्रसन्न वेळेत आपल्या घरी आगमन करावे। तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल। विधिवत शास्त्रयुक्त पूजन कसे करावे हे पाहूया। सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि हातामध्ये जल, फूल, अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची। अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजेची मांडणी करावी। पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी। त्यावर पाट ठेवायचा आहे आणि त्या पाटावरती वस्त्र अंथरून घ्यायचं। नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यावे किंवा तांदळाचे स्वस्तिक चिन्ह काढावे। त्यावर चांदीचा किंवा तांब्या, पितळेचा कलश स्थापन करावा। या कलशामध्ये सुपारी, दुर्वा, रुपयाचे नाणे टाकावे आणि पाणी भरावे। त्या कलशावर कुंकवाने स्वस्तिक काढा आणि आतमध्ये 5 आंब्याची पाने किंवा नागवेलीची पाने, ज्याला विड्याची पाने म्हणतात, किंवा 5 प्रकारच्या फळांची किंवा फुलाच्या झाडांची पाने ठेवावीत। पाने ठेवून झाल्यावरती नारळाची स्थापना करायची। नारळाची शेंडी वर असेल असा नारळ कलशावर ठेवायचा। लक्ष्मी मातेची मूर्ती, फोटो, श्रीयंत्र ही आपण पूजेसाठी वापरू शकतो। लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवावे आणि त्यावरती फोटो ठेवाल। श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावरती सुपारी ठेवावी। नागवेलीचे पान नसेल तर थोडेसे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी।
तांदूळ हे हळद कुंकू टाकून अक्षता तयार करून मग त्यावर सुपारी ठेवावी. अशी ही झाली आपली पूजा मांडणी. पाटासमोर रांगोळीही काढावी. आता पूजा कशी करायची ते पाहूयात. सर्वप्रथम भूमिपूजन करा. भूमीवर गंध पुष्प अक्षता अर्पण करून भूमीला वंदन करावे. त्यानंतर दीपपूजन म्हणजे दिव्याला फूल अक्षता वाहून दीपपूजन करावे. कर्मसाक्षी दीप असतो आणि म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे. यानंतर घंटी पूजन करावे. फूल अक्षता वाहून घंटी पूजन करावे. सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे. सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे. हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करावी. गणपती व लक्ष्मीला लाल फूल जरूर अर्पण करा. नंतर नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गुळ खोबरे माता लक्ष्मीला 5 फळे ठेवावीत. त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. तसेच श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीमध्ये छापलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपण आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी आणि मग निरंजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पूजा पुन्हा करावी. एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. गायीला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गायीला द्यावा आणि नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी. सांगता करण्यापूर्वी नैवेद्य दाखवावा. धूप दीप अगरबत्ती ओवाळावे आणि मग कलशातील पाणी झाडांना घालून कलशातील डहाळे किंवा झाडाची पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाने झाडांना टाकावी. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता करावे. दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी नांदते आणि त्या घरावरती देवीचा वरदहस्त राहतो. महालक्ष्मीने सांगितले आहे की जे माझे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे. महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन कसे करावे तर उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन केल्यानंतर 7 सुहासिनी किंवा 7 कुमारी जमले नाही तर 1 सुहासिन श्री महालक्ष्मीचे स्वरूप समजून तिला हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून 1 फळ आणि या व्रतकथेची प्रत द्यावी. इच्छेनुसार एखादी भेट वस्तू द्या. ओटी भरा आणि त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. उपवास असल्यास दूध किंवा सुहासिनीला भोजन द्यावे. या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री व पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात. आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊयात. कारण जर आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केलं तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. नंबर 1. अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये. 2. बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार करू नये. 3. घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमत नसेल, जसे की सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल, या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर या दिवशी आपण फक्त उपवास करावा. आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता. तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा आणि पूजेच्या ठिकाणी शिवाशिव मात्र करू नये. काही ठिकाणी वर्षभर या व्रताचं पालन करतात, तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचं पालन करू शकता. 4.
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते? तर हे व्रत अगदी कोणीही करू शकतं. कुमारिका मुलीपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात. तर हे व्रत दिवसभर उपवास करून केलं जातं आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो. या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी, भगर, फलाहार, दूध, चहा, कॉफी यासारखे पदार्थ सुद्धा खाऊन हा उपवास करू शकता किंवा फक्त केळी, दूध, फळे खावेत आणि संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मगच हा उपवास सोडला जातो. 5. व्रताच्या दिवशी उपवास करावा, रात्री भोजन करावे. पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितलेले आहे आणि त्यामुळे पती पत्नी दोघेही मिळून हे व्रत करू शकतात. व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडून करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी तो गुरुवार 4 गुरुवार मध्ये धरू नये. 6. व्रतपूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता आणि एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व आपल्याला जाणवते. 7. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत केलं जातं आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवा. नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. नंबर 8. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये. तसेच कोणतीही साफसफाईची कामं या दिवशी मात्र काढू नयेत. आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच तुम्ही ही सर्व कामे करू शकता. 9. ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी. देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा आणि नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा आणि प्रत्येक गुरुवारी तोच नारळ वापरायचा. कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडून नंतर झाडांना घाला. दूषित मात्र ओतू नका. त्यातील सुपारी, नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता. नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता. उद्यापनानंतर शेवटी हे तांदूळ कोणत्याही शाकाहारी पदार्थामध्ये वापरू शकता किंवा पक्ष्यांना टाकू शकता. श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुले कोठेही टाकू नयेत. त्यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो. फुलांचे पाण्यामध्ये निर्माल्य करावे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल आणि दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी आणि अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी दिवसभरात भांडण करू नये. बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत. गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत. तसेच केसही कापू नयेत. गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना जर मदत केली तर माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहते आणि आपल्याला अन्नदानाचेही पुण्य देखील लाभते. उपवास सोडून झाल्यावरती एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये. अगदीच भूक लागली तर एखादं फळ खाऊ शकता. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो. उपवासाच्या दिवशी कोणाला कोणताही अपशब्द बोलू नका. शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करत राहावे. उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी. व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने व्रत करावे. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.